श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच यातील काही वृक्षांवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या ठिकाणावरील वृक्षांवर काळ्या भावल्या खिळे ठोकण्यात आले होते. सदर घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना धाव घेतली. यानंतर त्यांनी या भावल्या आणि खिळे काढून टाकले. तर अशा प्रकारे काळी जादू, भानामती कुठल्याही प्रकारचे जादूटोणे नसतात. हे केवळ नागरिकांना फसवण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी भोंदूबाबाकडून केलेले कारनामे असतात, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलंय. एकूणच प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोवन भूमीतील वृक्षांवरच असा प्रकार झाल्यानं नाशिकमध्ये चर्चेला उधाण आलाय. नाशिक येथील तपोवनामध्ये वृक्षतोड विरोधी आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये वृक्षाची गणती करत असताना काही पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आलं की काही झाडांना जादूटोणासारखे प्रकार केलेले आढळते. तर या ठिकाणी तपोवनामध्ये काही झाडांना, विशेषतः बाबळीच्या झाडांना काळ्या बावल्या लावलेल्या होत्या. काही ठिकाणी चिठ्ठ्या लिहिलेल्या लावून त्या ठिकाणी लावलेल्या आढळल्या होत्या. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले व त्याच्या काळ्या बावल्या होत्या त्या काढून टाकण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं आवाहन करत आहे की कोणी या घटनेमुळे घाबरून जाऊ नये. जगामध्ये जादूटोणा, भानामती काही नसतं, परंतु लोकांना घाबरवण्यासाठी कोणाची इच्छा असेल ती पूर्ण करण्याच्या बहाण्याने जो मांत्रिक असतो तो फसवणूक करत असतो. त्यामुळे लोकांनी या घटनेमुळे कोणी घाबरून जाऊ नये आणि या ठिकाणची पावित्र्यता आहे ते राखावी असं आम्ही आवाहन करत आहेत. खरं तर हे कृत्य हे जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरणार आहे, परंतु हे जे कृत्य आहे ते अनेक दिवसापासून केलेलं आढळतं. त्यामुळे ते कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा हा प्रश्न आहे. तर आम्ही पोलिसांना विनंती करणार आहेत, या ठिकाणी आपण शोध घेऊन संबंधित गुन्हा दाखल करावा. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.